जय भीम नम बुद्धाय. नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची. माझं एकच म्हणणं आहे आचलला, अगं जन्म देणाऱ्या मायबापाला तू बेमान झालीस आणि काय म्हणत आहेस आता की मी सक्षमच्या आई वडिलाची जिंदगीभर साथ निभावन आणि सक्षमच्या आई वडिलाला सुखदुःखात साथ देईन. अगं ज्या मायबापानं तुला पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, तुझे लाल पुरवले, त्या मायबापाला तू जेलात पोहोचवलीस. तुझ्यामुळं तुझा बाप, तुझे परिवार जेलात गेला. तू आहे कारणीभूत. आणि सक्षमचे परिवार हा रडून राहिला ना, कोर्टाचे दरवाजे खटकून राहिला न्यायासाठी, पोलीस स्टेशनचे दरवाजे खटकून न्यायासाठी. आणि त्या सक्षमची आईवर एवढा अन्याय होऊन राहिला, तिची सक्षमची आई रडून राहिली, त्याचं घर राहिलं नाही, आता खंडर झालं. सगळं तुझ्यामुळं. तू आहे कारणीभूत. तुझ्यासारखं लेकरू कोणाच्या पोटी यावंही नाही जन्माला, हे माझं मत आहे. कोणा मायबापाला वाटते रे, कोण्या मायबापाला वाटते की आपल्याला पोरगी झाली तर आपल्या पोरीसाठी स्वप्न पाहतात. मला एक मुलगी आहे, तुम्हाला पण मुलगी असेल दादा, जे कोणी बघत असेल ना व्हिडिओ त्यांना पण मुलगी असेल. तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी स्वप्न पाहिले असेल, माझ्या मुलीला असा हा राजा असला पाहिजे, माझ्या मुलीसाठी आलेला पाहिजे की तो घोड्यावर बसून आला पाहिजे किंवा गाडीमध्ये बसून आला पाहिजे. एक स्वप्नाचा राजा असतो आपल्या आई वडिलाचा, का माझ्या मुलीला राणी बनवून ठेवलं पाहिजे. आणि जो राजा त्या चौकात इज्जतदार असायला पाहिजे, इज्जतदार घराणं असलं पाहिजे आणि इज्जतदार तो असला पाहिजे. त्याला नोकरी, कुठली गोष्टीची नोकरी असली पाहिजे, कोणता लहान मोठा बिझनेस असला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचं म्हणजे त्याच्यावर त्याला व्यसन नसलं पाहिजे. आजकाल तुम्हाला बघू शकून राहिले तुम्ही. आजकाल मायबाप मुली बघून राहिले, मुलं बघून राहिले. आजकालच्या मुलीच्या आई वडिलाच्या अपेक्षा अशा आल्या की मुलगा चांगला पाहिजे, नोकरीदार पाहिजे, सगळ्या गोष्टी असतात. कारण मायबापाचे स्वप्न असतात व मुलीवर टिकून, कारण ते त्याच्या भवितव्यासाठी पाहतात. बरोबर नाही काय? कारण उदाहरणार्थ मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला एक जो मुलगा आहे तो गुंडा आहे, दरोडेखोर आहे, गुन्हेगार आहे, त्याच्यावर 10-12 केसेस लागलेले आहेत. त्यांना तुम्ही मुलगी द्या. मी म्हणन देईन का तुम्ही मुलगी तुमची? द्यान काय? तुम्ही एकच म्हणान, भाऊ मी समुद्रात फेकून देईन माया पोरीले मी हिरीत ढकलून देईन, पण त्याला देणार नाही असे म्हणाल ना तुम्ही. तसंच आचलच्या वडिलांना केलं, पण आचलच्या वडिलांना चुकी केली की सक्षमचा जीव घेतला. कारण जीव घेणं हे कोणाच्या हातात नाही आहे. कारण आपण काय करू राहिलो, संविधानाने दिलेलं कलमेचं उल्लंघन करून राहिलो, कायद्याचं उल्लंघन करून राहिलो. कायदा हा सगळ्यात मोठा बाप आहे जगाचा. भारताचा बाप कायदा आहे आणि कायद्याने चाललं पाहिजे, हे माझं मत आहे. कोणीही आजकाल असं होऊन करून राहिले की 2 मिनिटाचा रागात जन्मभर शिक्षा भोगून राहिले. आता मला सांगा, आचलच्या बापाला असं वाटत होतं का माझी मुलीला नवरा चांगला मिळाला पाहिजे, माझ्या मुलीला नवरा जो असन तो 4 चौकात बुटक बैठक नसणारा पाहिजे, म्हणजे 4 चौकात इज्जतदार असणारा पाहिजे, घर इज्जतदार असलं पाहिजे, नोकरी किंवा कुठलाही एखादा बिझनेस असला पाहिजे आणि मुलगा चांगला पाहिजे. हे कोणाही माबापाचं स्वप्न राहते ना. तसंही आचलच्या वडिलाचं स्वप्न असन दादा. पण आचलला सांगू तिचा बाप थकला असन, आचलला सांगू तिचा बाप थकला असन. त्या कारणामुळे हा विळा असा उचलला का बिचाऱ्यानं संपून टाकलं त्याला. अरे तुझ्या मुलीची पण गलती होती. मी आचलच्या वडिलाला माझं एकच म्हणणं आहे, तुझ्या मुलीची पण गलती होती, जेवढी सक्षमची गलती होती तुझ्या मुलीची होती. तू सक्षमला मारलं, तुझ्या मुलीला का नाही मारलं? तो पण दुसऱ्या जातीचा धर्माचा असन, तो पण वरून पडला काय? तो एका आईचा लेकरू होता ना, तसं तुझे लेकरू आहे. त्या लेकराला वाचवलं त्या लेकरावर तू प्रेम करतं, तसं त्याची आई किंवा बाप प्रेम नव्हतं करत का त्याच्यावर? तू त्या पोरीला वाचवलं. तुझ्या पोरगी तेवढी गुन्हेगार होती, तेवढा तो सक्षम गुन्हेगार होता. कळलं काय? जेवढी तुझी पोरगी गुन्हेगार होती तेवढा सक्षम गुन्हेगार होता. पण सक्षमला तू मारलं, तुझ्या मुलीला नाही मारलं. काहून? त्या पोटचा गोया होता म्हणून ना. पण एक लक्षात ठेव, हे कांड पूर्णच्या पूर्ण त्या आचलमुळं झालं आणि कोणामुळं झालं नाही.
कारण आचल ही त्यात गुन्हेगार आचल आहे. जेवढा बापानं जे कांड केलं ना त्याच्या कांडमध्ये आचल पण गुन्हेगार आहे. कारण कांड कोणीही करो पण झालं कोणामुळं, बरोबर नाही काय, झालं कोणामुळं हे महत्त्वाचं आहे ना. कारण झालं त्या आचलमुळं, झाला ना आचलमुळं. कारण जो मुलगा सक्षम नावाचा मुलगा हा तिला इंस्टाग्रामवर भेटला, सक्षम नावाचा मुलगा तिला इंस्टाग्रामवर भेटला, इंस्टाग्रामवर त्यांचं बोलचाल झालं, ऑनलाईन प्रेम झालं, ते प्रेम अस्तित्वात आलं, भेटागाठी झाल्यात. बापा 3 वर्षाचं प्रेम हे बापाला माहीत नव्हतं, बापाला माहीत झालं ऑनलाईनच माहीत झालं असेल ना, किंवा कोणतरी सांगितलं असेल, किंवा फोटो गिटो पाहिले असं सोशल मीडिया. आता सोशल मीडिया जमाना आहे, सोशल मीडियावर प्रेम होऊन आलं मुलींना. आणि सोशल मीडियाचं प्रेम कधी टिकत नसते आणि प्रेम टिकतच नसते. प्रेम एक वासना आहे, दुसरं काहीच नाही, वासण्याची भूक आहे. मग प्रेम झालं ते बापाला कळलं, बापाला कळलं. बापाला म्हटलं असं पोरी बाई ह्या नादी लागू नको, तू शिकायचं वय शिक, तुला लग्न करून पाहिजे असं लग्न करून देतो. त्या पोरीने एकच म्हटलं असतं, बाबा माय लग्न करून द्या, मायकू राहून होऊन राहिलं नाही तर एक काम करायला लागत होतं, बापाला म्हणा लागत होतं, लग्न करून मागायला लागत होतं. आणि त्या पोराला बिंदा सांगून द्यायला होतं सक्षम नावाच्या, की बाबू मा नादिकले लागू नको, कारण तू माया काही ब्याजचा नाही आहे आणि माया काही जातीचा नाही आहे. कारण माय बाप म्हणून राहिले की बाबू ह्या पोरगा तुझ्या काठचा नाही आहे, आपल्या काठचा नाही आहे, जयभीमवाला आहे, आपल्या जातीचा नाही आहे, तो नीच जातीचा आहे, असं तुझ्या बापाला वाटत होतं. तर त्या बापाला असं वाटत होतं का हा पोरगा नीच जातीचा आहे, तुझ्या बापाला वाटत होतं ना. त्या म्हणते बाबा ठीक आहे, तो नीच जातीचा आहे ना, तर ठीक आहे, मी तिला सांगून देतो डायरेक्ट का बाबू आपला काही तालमेल नाही आहे, तू मला विसरून जाय, हे समजून जाय की हे प्रेम गेलं चुल्यात. आता तू मला भेटू नकोस आणि तू काही जीवानं जाऊ नकोस, कारण माझ्या बाप मला हे कळ आहे, माझ्या बाप आहे गुन्हेगारी, त्या कारणामुळं आपलं इथंच संपलं प्रेम. आता मी माझ्या मायच्या मनानं बापाच्या मनानं ऐकतो आणि आता लग्न करतो. ते असंही म्हटलं असतं तर बिचाराने एकच म्हटलं असतं, ठीक आहे जाय आचल, दिलं मी सोडून तुले. बिचारा 2 दिवस नसता जेवला, 3ऱ्या दिवशी जेवायला लागला असता आणि दुसऱ्या पोरीच्या मागं लागला असता, किंवा मग आपल्या फ्युचरकडे लक्ष दिलं असतं, त्यानं मायबाबाकडे लक्ष दिलं असतं. पोरीची कमी आहे काय कमी आहे का कमी, एक नाही तर दुसरी. काय जगला नसता का त्या संग, त्याशिवाय जगला नसता काय, तू ऑक्सिजन होती काय, जगला असता त्याला दुसरी पोरगी पटवली असती त्यानं. पण पोरी पडलेल्या आहे. पण गोष्ट काय आहे, त्यानं प्रेम केलं होतं त्यावर, केलं होतं ना, तर त्या हे असं म्हटलं असतं त्याला, तो जिवंत राहिला असता, वादविवाद झाला असता काय, नाही झाला असता ना. पण तुझ्या बापानं तुला सांगू थकला असन तुझ्या बाप, मग गेला असन पोलीस स्टेशनमध्ये, तिथल्या पोलीस लोकांनी सांगितलं असन, भाऊ काय मा येऊन राहिला रे, काय गुन्हे करून राहिला, त्याच्या अंगावर काय केसेस टाकून राहिला, एक काम करणं निपटूनच टाकणं पुरूच्या पुरं. मी म्हणत नाही असं आचल आणि सक्षमची माय म्हणते की सक्षमला मारण्यासाठी आचलच्या भावाला काय केलं, उसको म्हणजे त्याला मारण्यासाठी हे केलं, म्हणजे म्हणते त्याला काय म्हणते बाबा, त्याला उत्साहन केलं, काय म्हणजे प्रोत्साहन केलं, त्याला मारण्यासाठी प्रोत्साहन केलं, म्हणजे बा त्याला जतवलं, त्याला राग दिला, आपण म्हणत नाही काय, अशा पद्धतीनं केलं. मग त्या रागात आचलच्या बापानं आणि भावानं हा कांड करून टाकला. अबे कांड करायच्या वेळे 2 मिनिटाच्या रागात तुम्ही जेलात गेले आणि त्या मुलाचं वाटोळं केलं. आणि तुम्ही जातीवादी भळवे आहात, एक म्हणजे तुम्ही जातीवादी भळवे आहे. आचलचा बाप जातीवादी भळवे आहे, आचल जातीवादी भळवी आहे. कारण त्या मुलीला समजायला पाहिजे होतं की बाबा आपण तर प्रेम केलं दुसऱ्या जातीच्या मुलाशी, आपला बाप म्हणून राहिला तो जयभीमवाला आहे का, त्याच्या नादी लागू नकोस. तर माझं एकच म्हणणं आहे, आचल तू बेटा प्रेम आपल्या जातीतल्याच मुलाशी करायला लागत होतं, त्याच्याशी कायले केलं, तुझ्या बापाला तर पटत नव्हतं. त्या बापाला 10 वेळा विचार लागत होतं, बाबा मी कोणाशी प्रेम करू, विचारायला लागत होतं. कारण काय असते, आचलसारख्या मुलींनाही माझं एकच म्हणणं आहे ना, आचललाही माझं एकच म्हणणं आहे की बेटा प्रेम करायच्या वेळेस आपण जात बघाव. कारण कसं आहे की दुसऱ्याचे लेकरं वरून नाही पडले व हवेत नाही पडले. तुम्हाला अधिकार कोण दिला मारण्याचा, तुम्हाला अधिकार कोण दिला रे, तुम्हाला बंदुका ठेवायचा घरी कोण दिला. तुम्ही
गुन्हेगारीतले लोक आहे, बंडखोरातले लोक आहे. त्या सक्षम बिचारा जीवानं चालला गेला, तू जिवंत आहे. आता तुझ्या बाप सक्षमच्या गुन्हेगारात तुझ्या बापानं सक्षमचा कत्ल केला, त्या गुन्हेगारीत तुझ्या बाप आता जेलात आहे. आता तू काय म्हणतं त्याला हे झालं पाहिजे, हे झाली पाहिजे शिक्षा, ते झाली पाहिजे शिक्षा, कठोर शिक्षा झाली पाहिजे. अहो तुझ्या म्हटल्यानं होणार काय ते? तुझ्या म्हटल्यानं होईन काय? तू का बालमजी होय का माय? तुझ्या म्हटल्यानं होणार नाही बेटा, ते होणारच आहे त्याला शिक्षा. कारण त्या बापानं काही मोठे तीर मारले नाही, चांगलं मोठं काम केलं नाही, लय बेकार काम केलं बेटा, कळलं काय? तर त्या कारणामुळे मी तुला सांगतो मा, तुझी जिंदगी आहे, तू जग. संविधानाने तुला हक्क दिलेला आहे बोलण्याचा, करण्याचा तरीका तुझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहे. पण तुझा तरीका चेंज कर, कारण तुझा तरीका हा चुकीचा आहे. कारण तुझ्यामुळं 2 घरं बर्बाद झाले. अचल, तुझ्यामुळं 2 घरं बर्बाद झाले. एक तुझं तर झालं, तर सक्षमचं पण झालं. तुला बिचारा सक्षम नसता भेटलात तर सक्षमच्या घरचं वाटोळं नसतं झालं, सक्षम जिवंत राहिला असता. कळलं काय? तुझ्यामुळं तू याला कारणीभूत तू आहेस. दुसऱ्याला दोष देऊ नको, मायबापाला दोष देऊ नको. कारण मायबापानं तुझ्यासाठी विळा उचलला. तुला समजावून थकलेस तुझे मायबाप, आणि बिचारा सक्षम सापडला त्याच्यात. बिचारा सक्षम सापडला त्याच्यात आणि सक्षमला मारण्यात आलं. किती बाप किती गुन्हेगार असन, व त्या बापाला लाज वाटली नाही, शरम वाटली. तुझ्या बापाले हात थरथरले नाही तुझ्या बापाचे. ते त्याला बंदूक मारायच्या वेळेस, बंदूकची गोळी मारायच्या वेळेस, ते त्याला फरशी डोक्यात मारायच्या वेळेस हात थरथरले नाही का हो त्या बापाचे? बरोबर आहे ना, हात काय थरथरण? कारण तुझ्या बापच गुन्हेगार आहे ना. फक्त हात थरथरले तुझ्यासाठी, त्याच्यासाठी नाही. अगं कारण तू पोटजन होय ना, म्हणून. अगं तुझ्या बापानं गलती एवढी बेकार केली, जायला सळणारच आहे तो. तुला जायला जा लागन एक दिवस, कारण तुझ्यामुळं झालं सगळं कांड. कारण तू आणि तुझ्यासारखी मुलगी कोणा बापाला भेटो नाही भाऊ. त्यासारखी मुलगी मलाही नाही भेटो, कोणालाच भेटो नाही त्यासारखी मुलगी. तुला आता सांगतो, जी मुलगी आपल्या बापाच्या मनानं ऐकत नसल, जी मुलगी वाऱ्या म्हणजे हवेत गेली असेल, ती मुलगी काही कामाची नाही. कारण तू तुझ्या बापाच्या मनानं ऐकलं नाही तर मग काय कामाचं? त्या मुलाचं जर वाटोळं झालं, त्या मुलाला न्याय मिळून राहिला नाही, न्यायाचे दरवाजे खटखटून राहिले. तिची माय, सक्षमची माय, न्यायालयाचे दरवाजे खटखटून राहिले बिचारी. घराचं वाटोळं झालं, सगळं राजकारणातले लोक तिच्या घरी येऊन राहिले, फक्त प्रोत्साहन, तिला फक्त दिलासा देऊन राहिले, दुसरं काहीच देऊन राहिले नाही. तिला हे विचारून राहिले का जेवून राहिले की नाही आहे, तुमच्या घरी तेल आहे की मीठ आहे, काय आहे, काही विचारून राहिले नाही लोक. फक्त तिला दिलासा देऊन राहिले आणि सोशल मीडियावर व्हायरल करून राहिले की आचलच्या आईला एवढे पैसे दिले आम्ही, सक्षमच्या आईला एवढे पैसे दिले आम्ही, सक्षमच्या आईला आता नोकरी देऊन राहिलो, आचलला नोकरी देऊन राहिलो, याला नोकरी देऊन राहिलो, त्याला नोकरी देऊन राहिलो. अरे हे फक्त चोचले धंदे आहे सरकारचे आणि ह्या राजकारणातल्या लोकांचे. फक्त ते काय मार्केटिंगसाठी लोक येऊन राहिले सक्षमच्या घरी, दुसरं काहीच नाही. सक्षमच्या आईला विचारत नसेल जेवण झालं तुमच्या घरी, कसं काय आहे, राशन पाणी आहे, आणून दिलं कोण? नाही दिलं आणून. कोण देणार हो आणून? कारण स्वतःलाच पाहा लागते. अरे बिचाराचं लेकरू गेलं. अरे लेकरू कसंही असन, ते गुन्हेगारीतलं असो, बंडेखोरीतलं कसंही असो, उभा तर शोभा होता. मथारा जो होता माणूस, तिचा सक्षमचा वडील आहे की नाही मला काही ठाऊक नाही, मला दिसले नाही ते. सक्षमचे वडील असन ते बिचारा म्हातारपणीची लाठी तो होत होता तो. त्या माऊलीचं कोक उपसलं, ते माऊली जगन कशी आता? अरे नालायक माणसांनो, शर्म वाटायला पाहिजे. आणि आजच्यासारखी मुलगी एवढी नाटकं करून राहिली का तिनं स्वतःच्या बचावासाठी प्रेताशी लग्न केलं. तर हे सोशल मीडियावाले एवढे हरामखोर लोक आहे की हे तिच्यापाशी जाऊ करून राहिले, तुझ्या करून राहिले. माईक जाऊ दे तोंडापाशी, तिच्या माईक पाठ चालला तोंडापाशी, टाका तिच्या तोंडात माईक. आणि ते बिचारी टेंबलून राहिली, काय बोलून राहिली देव जाणे, तिलेच माहीत नाही. तो झाला नाही का एक व्हायरल, कोण आहे रे बा, किरीश का गाना सुनेगा का, किरीश का गाना. बिचारा पागल झाला आता तो. तिच्या मागं सोशल मीडिया एवढी लागली, न्यूजवाले एवढे लागले, म्हणजे कसं आहे, जो ट्रेंडिंगवर आहे लोक त्याला दाखवते भाऊ. तशी आचल आहे आता तो किरीश का गाना म्हणजे सोशल मीडियावर आता किरीश का गानाच आहे. म्हणजे सोशल मीडिया अशी आहे की जो ट्रेंडिंगवर असन तर पब्लिक त्याच्या इकडे जाते जास्त करून धाव.
कारण सोशल मीडिया त्याच्याकडे धाव करते, दुसरीकडे करत नाही. काहून? कारण की हे हरामखोर लोक आहे. इथं महाराष्ट्रात लोक मरून राहिले, आत्महत्या करून राहिले, शेतकरी मरून राहिले, गरिबाचे घरं पळून राहिले. तिथं सोशल मीडिया कोणता न्यूज रिपोर्टर चालला नाही. तो किरीश का गाणं म्हणून आला तो माणूस. एक पोरगा बिचारा गरीब आहे, एक गरीब आहे, फुटपाथवर इकडले तिकडले भांडे फिंडे उचलतो, कचरा उचलतो, तीन टप्पर उचलतो आणि विकतो, बिचारा गुजारा करतो. त्याला कोणी कपडे देऊन राहिले नाही घालाले, त्याला कोणी काहीच नाही. फक्त त्याचा वापर कायसाठी करून राहिले? व्ह्यूसाठी, फॉलोसाठी. म्हणजे लोकांनी व्हिडिओ बघितला पाहिजे, फक्त दुसरं काहीच नाही. अरे धंदे सोडा रे, बेकार आहे, काही कामाचे आहे काय? म्हणून सांगून राहिलो, ह्या सोशल मीडियावर आचल आणि तो किरीश का गाणावाला तोच व्हायरल आहे, दोघं जण, दुसरं कोणी नाही भाऊ. पटला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल फॉलो करायला विसरायचं नाही. जय भीम, नमो बुद्धाय.